कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आज रत्नागिरीतील समुद्राला जून महिन्यातील सर्वात मोठे उधाण आले। कोकण किनारपट्टीलगत समुद्रात उंच लाटा उसळताना पाहायला मिळाल्या असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, रत्नागिरी, राजापूर, गुहागर किनारपट्टीवर या उंच लाटांचे थैमान पाहायला मिळाले। त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात। दापोलीतील पाचपंढरी येथे मानवी वस्तीपर्यंत समुद्राच्या लाटा आल्याने किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दापोलीतील पाचपंढरी गावाला समुद्राचा धोका असल्याचे पाहायला मिळाले। समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, त्यामुळे घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले। समुद्र किनाऱ्यावरील 40 ते 50 घरांना उधाणाचा धोका असल्याने समुद्रकिनारी लोकांनी रात्र जागून काढली आहे। वेळोवेळी प्रशासनाकडे घरालगत बंधारा बांधून देण्याची मागणी केली गेली, मात्र पाचपंढरी ग्रामपंचायत आणि प्रशासन त्यांच्या मागणीकडे अजिबात लक्ष देत नाही। दरवर्षी उधाणाचं पाणी लोकांच्या घरी जाऊन घरातील साहित्याचं नुकसान होतंय। आता तरी बंधारा बांधून मिळेल का असा सवाल कोळी बांधवांनी विचारलाय। बंधारा मिळावा यासाठी वेळोवेळी अर्ज दिलेत, मात्र उपयोग शून्य आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे।